झाली तुझ्या मनाची समाधानी? तू 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 कस काय आली इकडं? माझ्या घरी आग लावून झाली का तुझ्या मनाची समाधानी? अगं पण एवढ्या दिवसाची माझ्या हृदयात जी आग चालली जी तडफड होती माझ्या हृदयात ती तुला कळत नाही का? ए पूर्वा, अगं किती दिवस झाले मी तुझ्या माग आहे, तू मला भावच देत नाही अजिबात. हे बघ, तुला मी सांगितली सगळी सिच्युएशन. मी काय तुझ्याशी प्रेम वगैरे करू शकत नाही आणि तू माझं नाच सोडून दे रे. असं कसं सोडू? कॉलेज पासून मी प्रेम करतोय तुझ्यावर आणि बघ तू हा ड्रेस घातला, मी सुद्धा सेम कलरचा ड्रेस घातला, मॅचिंग मॅचिंग. एवढं प्रेम करतो मी तुझ्यावर, माहितीये का? अरे हे काय खेळ नाही का रे? तुला ह्या सगळ्या गोष्टी सोप्या वाटतात का? हे बघ अवघड आहे ना, ह्या जगात काहीच नसतंय. मनावर घेतलं ना सगळं सोपं होतं, पण तू आहे ना माझ्या भावना समजून घे बरं का. मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. मला तुझ्या भावनांशी काहीच घेणदेण नाहीये. मी तुला एवढंच सांगेन, मला जमणार नाही. मी हे बघ, माझ्या पप्पांनी जर पाहिलं मला असं, तर तू सांग ते कुणाच्या पण गायत मला घालून देतील रे, कुणाशी लग्न लावून देतील. मग त्याच्यापेक्षा माझ्या संग लग्न कर ना, तू त्यांना सांग ना आपलं प्रेम आहे. हे बघ, मला तुझ्यात काहीच इंटरेस्ट नाहीये प्लीज. त्यामुळे तू माझ्या मागं मागं फिरू नको आणि हे असे काही फालतू नखरे करू नकोस. हे शर्ट घालणं, मॅचिंग मॅचिंग घालणं, माझ्या मागं 24 तास फिरणं, त्याच्यापेक्षा ना चांगला कामधंदा शोध, चांगले नोकरी बघ आणि तिथं कामाला जा. तिथं तरी काहीतरी पैसे कमवशील माझ्या मागं फिरण्यापेक्षा. मला वाटलं असं मॅचिंग घातल्यानंतर प्रेम वाढल. माझ्याकडे शर्ट नव्हता, मी मित्राचा आणलाय. असं मॅचिंग मॅचिंग घालून प्रेम वाढत नसते, ह्याला मूर्खपणा म्हणत असतात. मला वाटलं मन पण जुळतील आपले कपडे जुळले तसे. बरं ते वाटलंस. हे बघ आता जा आणि माझं डोकं खाऊ नको आणि परत इथं येऊ नकोस. अगं असं नव्हतं करायला पाहिजे ना, मला समजूनच घ्याय ना. पण नाही, मी माझ्या मनातलं आहे ना बोलूनच टाकणार आहे आज. नाही बोलून तिथं काय ऐकणार नाही माझं. मी चिठ्ठी लिहितो आणि ना खिडकीतून टाकून देतो. पूर्वा, आय लव यू. हा, आता हिला भेटायचं म्हणल्यावर हा 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 मला दुपारी वडाच्या झाडाखाली भेटायला ये. आता हिला आहे ना लिहिलंय, खिडकीतून चिठ्ठी देतो टाकून, जे होईन ते होईन. काय, कोण आहेस तू? काय करतोय इथं? ते पूर्वाच्या पप्पाला भेटायला आलतो मी. पप्पाला? हा, ते ठिबकच्या बंडल न्यायचा ठिबक. मी कवाची बघते फुलं तोडत होती, हळूहळू शिरलंय घरात आमच्या इथं. मालक नाहीत, मालकाने बोलवलंय तेव्हाच यायचं ना तू. नाही, ते मला काय वाटलं कुत्र बित्र आहे काय, म्हणून मी घाबरत आलो. कुत्र तुमच्या घरात कुत्र आहे आणि का? आज काय करत होता वाकून? बघत होतो. मालक कुठे? मालक मालकाच काय घेणार? मालक ठिबकचं बंडल नेऊ का मग? होय, अहो ते ठिबकचं आहे ना, नळ्या कमी पडल्यात मला. आणि ते काय आहे? कुठे? अहो काय नाही, अहो ते ठिबकचं बिल आहे. हा? अरे बाप रे, पूर्वा मालकीन, ते मालकीन काय आहे? बघू दे. स्मूथ नया काय आहे? हे तर काय करतो? ही बघा ना मालकीन, काय आहे हे बघा. मला का मारताय तुम्ही? आय लव्ह यू. आणि पुढे काय? हे भेट मला वडाच्या झाडाखाली. काय काय हे? चिठ्ठी. अरे ती मला दिसते मूर्ख. म्हणजे प्रेमपत्र. मालकीनबाई, तुम्ही ह्यांना ओळखता? मालकीनबाई, तुमचं प्रेम आहे का? हो हो हो, आहे का? आहे, खूप आहे. एकमेकांचं प्रेम आहे आमचं. हे बघ पूर्व, माझी हिंमत झाली नाही तुला तोंडावर बोलायची, कारण तुम्हाला भाव देत नव्हती म्हणून मी चिठ्ठी लिहिली, खिडकीतून टाकीत होतो, पण येणी बघितलं. भुसनोळ्या, चल तू बाहेर हो. कुठं? बाहेर हो, चल भुसनोळ्या बाहेर हो. तू काय म्हणते? चल बाहेर हो. मालकीनबाई, मी तुमच्या आई सारख्या. हा, तुम्ही रागू नका. मी मालक येऊस तर तुम्हाला कुठंच जाऊ देणार नाही. अहो, तुम्हाला कळतं का मालकीनबाई, ते कोण कुठला मुलगा आपल्या घरात शिरतोय आणि तुम्ही त्याच्यासाठी मला हे करताय का?
अहो मी तुम्हाला काहीच नाही करते, माझं बोलायचं फक्त हेच आहे की तुम्ही पप्पाला काही नका सांगू. अहो माझं त्याचं काहीच नाहीये, मी त्याला ओळखते. हे बघा मी त्याला ओळखते, आम्ही एकाच शाळेत शिकलो, एकाच वर्गात होतो, पण माझं त्याचा काहीच संबंध नाही. तो उगाच माझ्या माग लागलाय. पण आपण हे असं शांतपणे सॉल्व्ह करू शकतो ना. नाही. पप्पाला नका सांगू. नाही, आज मी इथं 9 वर्ष झालं तुमच्या इथं काम करते, कळलं का? आणि मालकांचा एवढा विश्वास आहे ना की मी त्यांचा विश्वास मोडू शकत नाही. उद्या कमी जास्त काय झालं ना ती माझ्यावर येणार आहे, मी मालकाला सांगणार आहे. तुम्ही काय करायची काय करा, त्या बुसनाळ्याला सांगतेच मी. अहो ऐका ना, मी काय म्हणते, नका ना सांगू प्लीज, प्लीज नका सांगू. इथून पुढे नाही होणार असं. मग तुमचं खरं प्रेम आहे का त्यांच्यावर? खरं सांगा मला. अहो नाहीये माझं त्याच्यावर मग प्रेम. तुम्हाला काय करायचंय? त्याला माराल ना मालक. तर काहीच करू मी. खरं सांग, मी बहिणीसारखं म्हणलं ना, आता खरं सांग. अहो मी ना काय बोलू काय नको मला काहीच समजा ना. तो 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 मुलगा भूसनाळ्या हाय का त्याला अकलेचा भाग? गेला बघ कसा गेट वरून चढून, काय नुकसान झाली तर हे भरून देणार आहे का? मी काय म्हणते ऐका ना, तुम्ही सांगू नका ना प्लीज, माझ्यासाठी एवढं करा ना. इकडे या पटकन. मी काय म्हणते त्यांना सांगू नका ना प्लीज प्लीज. काय रे अश्विनी, काय भानगडे? तुम्हाला माहितीये का काय झालं इथं आज? काय नाही झालं, काय नाही झालं, हा काय नाही झालं. अहो एवढंच नाही, मालकीन बाई ना घरात झोपले होते, अक्षरशः तो मुलगा आला. पाहिला का तुम्ही तो मुलगा? हा 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 जांभळ्या शर्टावाला ना? आणि पूर्वा आय लव्ह यू वगैरे असं मेसेज, मला इकडे भेट तिकडे भेट, डायरेक्ट चिठ्ठी टाकली. बाबा बाबा बाबा, तुला माहिती ना मालक कसे डेंजर आहेत. हा? हा मी काय म्हणते तुम्ही सांगू नका ना प्लीज, दोघं पण नका सांगू. पोरगा जरा स्टँडर्ड दिसत होतं, पण भारी दिसत होतं रे ते. हा मी काय म्हणते ते काय का असं ना, तुम्ही दोघं पप्पाला नका सांगू बस. बघ काय म्हणते, तुम्हीच बघा. काय बघा ते, पण पोरगा स्टँडर्ड होतं बरं का, भारी होते एकदम दिसायला, चिकन बिकणं होतं देखणं एकदम. खरंच भारी दिसतो का तो एवढा? हा लय भारी होता. मालकीन बाई प्रेमात बिमात पडला का काय? नाही नाही तसं तर काही नाही 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 खरंय खरंय, तसं काही नाही हो. कळलं कळलं आम्हाला, यांच्या भावना कळल्या. ओ तुम्हाला कळलं ना, खरं काय म्हणल्यानंतर बरोबर आहे का नाही? बरोबर आहे बरोबर आहे, पण मी काय म्हणतो, आपल्याला इथं 9 वर्ष झाली तिथं कामाला आहेत आपण. हो आपल्याला माहिती मालक कसा आहे, हा डेंजर. हा उद्या जर माहिती जर झालं तर काय करायचं? म्हणून तर मी तुम्हाला म्हणतेय ना, पप्पाला सांगू नका नाही तर लय मारतील मला. नाही 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 नाही, मी सांगणार आहे. तुम्ही सांगायचं मला सांगावं लागणार आहे, कारण कसं आहे, आता आज नाही उद्या, उद्या नाही परवा का व्हायना, किंवा आल्यानंतर इथं दिसणारच ना मालक म्हणे तुम्हाला इथून मागं सांगता नाही आलं का मला, आपलं असं काम कानावर जाईल. काने घातलं. काम जाईल आपलं. हा. एवढ्या वर्षाचा विश्वास त्यांचा उडल आपल्यावरून. काम गेल्यावर काय करायचं? नाही बरोबर आहे, काय तू कमी बोलत आहे, केलंय? बरोबर आहे. आपल्याला काय कमी केले? कपडा खाणं पिणं काय कमी? धान्य सकट पुरवतात आणि वरून आपल्याला पेमेंट देतात महिन्याचं. बरोबर आहे ना. मालकीन बाई पाया पडतो, पण आम्ही सांगणार. तुम्ही जे काय म्हणायचंय ते म्हणा. तुम्ही तुमच्या पद्धतीने पाहत हो, आम्ही सांगितल्याशिवाय काय राहणार नाही, कारण आम्ही इमानदारी गडी आहे तिथं कामाला. अहो चला आपलं आपण काम करून घेऊ, त्यांना सांगून नाही काय. चला अहो मी काय म्हणते, तुम्ही काय नका म्हणू. चला आपल्याला ते फुलं तोडून द्यायचे. चल. यांनी जर पप्पाला सांगितलं तर पप्पा मला लय मारतील. एक काम करते, मला ना मार नाही खायचंय. मी ह्या सुहासकडे जाते आणि ह्याला ना चांगलंच सांगते, कारण त्याच्यामुळं ना माझं आयुष्य बरबाद होईल. त्याला चांगलं समजून सांगते, समजलं तर चांगलंच आहे बाई. जाते पहिलं त्याच्याकडं. चला बाई. मालकीन बाई ओ मालकीनबाई, कुठं 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 चाललंय? काय कुठं चाललंय? तुम्ही कुठं चाललाय? दुकानात चालली मी. दुकानात काय आणायचं? ह्यांना सांग ना काय आहे आणायचं. ना. पण मला पाय आहेत ना, दिलेत ना देवाने, मी त्याचा वापर करू शकते. तुम्ही काय माझ्यासाठी राखूनच बसलेत का इथं? राखाने ठेवलं आम्हाला इथं कामाला. बाई बाई मालकीन बाई, तुम्हाला असं नाही वाटत? लय बोलताय, लय तोंड सुटलंय तुमचं. मालक नाहीत तर घरी. मग तुम्हाला पण कळायला पाहिजे तुमचं किती तोंड सुटलंय. जे तुम्हाला कामासाठी ठेवले ना तेच काम करा, नको ती काम करत नका बसू. अग बाई 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 बाई, लय तोंड सुटलं. तुम्ही चला, मी पण येते तुमच्या मागे. मला काही न्यायचं नाही, तुम्हाला इथंच थांबा, येऊ नका माझ्या मागं. आम्ही मालक येऊस तर तुमची पाठ सोडणार नाही. काय वा, आपली जबाबदारी आपण निभवायची. हा जवळ मालक नाही इथं तोपर्यंत आम्ही तुमच्या पाळतीवरचे जातो. मी पप्पाला नाव सांगून तुमच्या दोघांना कामावरून काढायला लावला. बिनधास्त चालेल सांगा. चालेल चालेल, काढायला हवा मालकीन बाई. तुम्हाला जे करायचं ते करा, पण मालक येऊस तर आमची जबाबदारी आहे ती आम्ही निभवणार आहे. अरे काय चाललंय तुमच्या दोघांचं? जबाबदारी जबाबदारी, शांत बसा ना दोघं, काम करा ना. तुम्ही जिकडे जाता तिकडे आम्ही येणार आता. अरे यार
डोकं खाऊ नका, येऊ नका माझ्या मागे. मी तुम्हाला आधीच सांगते, मी चालले. आले जर तुम्हाला नोकरीवरूनच काढून टाकते. इकडे अगोदर बोल ना. मालकीनबाई लईच तापल्यात. अशा ह्याच्या अगोदर ना कधी तापत नव्हत्या. नाही एक ना. काय करा, तुम्ही ना त्यांच्या मागे जा, मी इथं थांबते. हे असं मोकळं सोडून नाही ना जमणार. हा? बरोबर आहे. द्या तू इकडे म्हणते ती ते फुलं. धर. आणि पटकीन जावा तावा तावानी. लगेच जातो लगेच. हा. हा पिच्छत करतो. बाई काय हे बाई, त्या पोराने ताप दिला डोक्याला. जाऊ दे, मी बघते. याला काय होतंय काय मी धो लय ढेंगाणा झाला आज. आता काय करू, लय दिवसाचं बोलायचं होतं मला. दिली आज चिठ्ठी टाकून, पण इकडून तिकडून चिठ्ठी टाकली आणि ती यायला ती कामवालीनच बघितली. मला वाटतंय ते कामवाले ना घरी सांगायला बसली त्याच्या बापाला. काय मी ती आता लय टेन्शन आलंय बा मला. झाले तुझ्या मनाचे समाधानी? तू 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 कस काय आली इकडं? माझ्या घरी आग लावून झाली का तुझ्या मनाचे समाधानी? अगं पण एवढ्या दिवसाची माझ्या हृदयात जी आग चालली आहे, जी तडफड होती माझ्या हृदयात, ती तुला कळत नाही का? अरे पण तुला गरज काय होती माझ्या घरी येऊन चिठ्ठी द्यायची? तुला माहितीये का, ते कामवाली बाई आणि तो गडी इतके इमानदार आहेत ना, ह्या ज्या गोष्टी घडल्यात ना ते सगळं पप्पाला सांगतील. आणि त्यासोबत ना मलाही मार खावं लागला आणि तुलाही चोप भेटल चांगलंच. हे बघ, मी मार खायला तयार आहे, पण लग्न करीन तर तुझ्या सोबतच करीन. हा, काय होईन ते होईन. टंगड जरी मोडलं ना तुझ्या बापानी माझं, तरी मी लग्न करीन तुझ सोबत. अरे पण हे असं योग्य आहे का हे सगळं करणं? हे बघ, लय दिवसाचं मी माग आहे तुझ्या. आज बोलन उद्या बोलन, पण हिंमत नाही झाली. हे बघ, शेवट माझ्याकडे काही पर्याय नव्हता, मला चिठ्ठी टाकावं लागली. मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय, माहितीये का? अरे सुहास, मला माहितीये सगळ्या गोष्टी. मी तुला बघतीये, तुझं प्रेम मला कळतंय रे. पण तुला कसं सांगू, मला काहीच वळवता येत नाहीये. हे बघ, मला काही माहिती नाहीये. हा, तुला माझ्यासोबत लग्न करावंच लागल. हे बघ, तू नको ना असं रडूस. हे कधी आले? हा? तू तू कशाला बोलवलं यांना? तुम्ही इथं काय करताय? तुम्हाला सांगितलं होतं ना मी इथं येऊ नका माझ्या माग. आम्हाला मालकाने काय सांगितलेलं आहे, लक्ष ठेवायचं. यांच्यामुळे लक्ष ठेवायचं ह्याचा अर्थ असं नाही सांगितलं मालकाने की तिच्या मागच फिरा म्हणून. समजलं? समजलं ना आता? समजलं, पक्क समजलं आता मला, पक्क. एक मिनिट थांबा. हे घ्या, माझ्याकडं ना हे 1000 रुपये. हे घ्या आणि तोंड शांत ठेवा आणि घरी जा. मी इमानदारी गडी, इमानदारी. हा, मालकाचा इमानदारी गडी आहे. मी काय म्हणते, ठेवा ना आणि शांत बस. नका सांगू, नका सांगू. घ्या ना, अजून देऊ काही? मी काय पैसे मागचा आहे काय? हा, अजून 500 घ्या. इमानदारी गडी मी मालकाचा. हा, मी मीठ खाल्लेलं आहे, त्या मिठाला मी ना जागणार आहे, किर्या धरणार आहे, माहिती का? अजून तुम्ही किती दाखवता? 1000 रुपये. 1000 रुपये आशे रे आशे, मला कोटी रुपये जरी तुम्ही दिले ना तरी मी मालकाला सांगणार, म्हणजे सांगणारच. हा, अरे. घरात राहू द्या. लयची इमानदारी. हा, इमानदारी आहेच मी. पण आता काय सॉस माझ्या शेडवर काय करता इकडे? वर कुठे शेडवर सरपंच खाली खाली, हा. माझ्या कॉमेडी. बर 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 बर. काय चाललंय तुमचं? हे गडी कस काय तुमचा? पूर्वा कस काय इकडे? ते थोडं मॅटर झालंय. मॅटर झालं? हा, काय झालं? ते काय झालं, आमचं प्रेम आहे बरं का. मी ना हिच्या खिडकीतून चिठ्ठी टाकीत होतो. हा. नेमकं यांच्या घरी जी कामवली का तिनं बघितलं, आणि हे काय म्हणतात आता दोघं कामवाला पण काहीच्या बापाला सांगणार आहे हम्म. आमचं दोघांचं लफड. मग लय प्रॉब्लेम होईल ना, हिला मारतील मला मारतील, काय करावं आता? सांगणारच आहे. सरपंच साहेब ऐका, पहिली गोष्ट आमचं प्रेमही नाही आणि लपड सुद्धा नाहीये. एक मिनिट थांब, मला खरं खरं बोल खरं रे बोलू. श्वास. माझं काय आई म्हणते? आहे, माझं आई आहे. हे बघा, मग एकतर्फी आहे का? हा एकतर्फे प्रेम आहे माझं. ह्याच्यावर काहीच प्रेम नाही. हा माझ्या वर्गात होता, आम्ही लहानपणापासून सोबत शिकलोय, सोबत खेळलोय, त्यामुळं त्याला माझ्यावर प्रेम झाले, मान्य आहे मला. असं नाही की मला त्याच्यावर प्रेम नाही आहे, पण मला पप्पांची हे कसं भीती काय आहे. होऊ शकतं? नाही पण आहे, पण नाही पण आहे, पण हे ते- कसं होऊ हे शकतं? बघा, तिचं माझ्यावर प्रेम आहे, पण ती घाबरतीये. हा. तिला वाटतं घरी जर कळालं तर पप्पा मारतील. असं आहे का काही? हा, लग्न लावून देतील दुसरीकडे. तुमचं पण या अगोदर दोघांचं काही बोलणं बालणं, आज चिठ्ठी टाकली म्हणतो मी, बोलणं चालणं काही झालेलं आहे का? आजच बोललीये मी त्याशी एवढं. असं आहे का? हा बर, म्हणजे कधी बोलणं असं झालेलं नाही? कॉलेजला असताना नव्हतं बोलत का आपण? हा कॉलेजला असताना कॉलेजला बोलायचं. असताना बोलतात रे, कॉलेजला हा. असताना ठीक आहे, पण तुमचं तसं काय म्हणजे एकत्रित कधी तुम्ही आले?
नाही 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 ना नाही. काहीच नाही. आणि मग आज काय झालं, तू काय केलं त्यांची तिथं? चिठ्ठी टाकली होती. चिठ्ठी टाकली ह्यांनी माझ्या घरात बर. आणि ना ते नेमकं बघितलं आमच्या कामवाल्या बाईने आणि या गाडीने यांनी घर अख्खं डोकं घेतलं. मला म्हटलं मी मालकांना सांगणार म्हणजे सांगणारच. मला सांगा ह्यात माझी काय चुकी, मी काय मुद्दाम केलंय का? नाही तुझी काय चुकी, याने चिठ्ठी टाकली. पण मला एक सांग, तुझं याच्यावर प्रेम आहे का? चल जाऊ दे, तो म्हणतो माझं प्रेम आहे, तुला वाटतं का? हे बघा सरपंच साहेब, खरं सांगते आता मी त्याचं एवढं दिवसाचं प्रेम बघून माझ्या मागं फिरणं, मला जीव लावणं, ते सगळं बघून ना मला त्याच्यावर प्रेम झाले. जीव लावणं नेमकं म्हणजे काय बुवा? मला नाही समजलं. तुला काय जीव लावलं? म्हणजे ना सरपंच साहेब, एकदा माझ्या कॉलेजमध्ये ना एक पोरगा मला खूप छेडत होता आणि तेव्हा ना ह्यानी त्याला खूप मारलं होतं. मग तेव्हाच मला कळालेलं की ह्याचं ना माझ्यावर खूप प्रेम आहे आणि अच्छा, खूप अच्छा. जीव सुद्धा आहे. बर 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 बर. मग मी आहे ना तुझ्यासाठी जीव घेऊ पण शकतो आणि जीव देऊ पण शकतो हिच्या प्रेमासाठी. अरे हा पण, आणि हे तर मला वाटतं बरेच वर्ष झाली कामाला आहेत. 9 वर्ष झाले. नवरा बायको तुम्ही दोघं आहेत ना? दोघं नवरा बायको आम्ही 20 वर्षांनी तिथं कामाला आहेत. बरोबर आहे. मग मला त्याचं- काय तेवढा जीव लावतो माहिती का? त्याचं जिरेची काय वस्तू चुकलंय? म्हणजे मालकाची मुलगी होती, त्यात जबाबदारी मला. तुझे वडील कुठे गेले? ते गेलेत गावी. कामाला गेले? हा. मग आता मला एक म्हणायचंय, बंटे बोला ना. तुम्ही कामाला आहेत ना नवरा आहे बायको? ना, आहे ना. तुम्ही तुमचं म्हणजे काम केलं बरोबर. हा, हा, हा. यात तुम्ही नाही तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत. तिचं पण याच्यावर आहे प्रेम, पण ती दाखवत नव्हती म्हणजे वडिलांच्या भीतीमुळं. याचं पण तिच्यावर प्रेम आहे. एक काम करतो मी, तुझ्या वडिलांची भेट घेतो बरं का, आणि तुमचं लग्न लावून देतो. आणि ते नाही जरी म्हणले तरी तुमचं रजिस्टर मॅरेज करून देतो. तुला चालेल का? जमल, पण तुम्ही माझ्या पप्पांशी बोलाच, त्यांना म्हणवा. नाही नाही, आधी तर त्यांच्या याने घेणार, पण जर ते माझा शब्द मोडणार नाही. तुला माहिती आहे ना हो. माझी किती संमत आहेत. ते मग तर आहेच. माझ्या पार्टीतच काम करतात ना ते. हो बरोबर हा, आहे ते तुमचं. नाही म्हणणारच नाही. आणि याच्या घरी पण चांगलं आहे ना. हो हा, शेतीबाडी हे सगळं काय, मुलगा खूप चांगला आहे. मग आता प्रेम करणं म्हणजे काही गुन्हा पण नाही ना. हो. आणि त्यांनी केलं आणि तूही केलंय म्हणते. नाही बरोबर आहे सरपंच. तुम्ही म्हणले आता आमचं आहे ना एकदम हलका काळी झालं माहिती का? नाही तर आम्हाला दडपण होतं ना. हा बरोबर. आता तुम्हाला तुम्ही नवरा कसं आहे, हा गाव चालित गाव गाडा. हा बरोबर. हा त्याच्यामुळे तर काहीच काळजी नको. आता मी असल्यानंतर विषय नाही, संपला. आम्ही एकदम ढिल्लो झालो आता. बरोबर आहे. नाही तर आम्हाला ते टेन्शनच होतं आता ना. तुम्ही काहीच बोलायचं नाही. नाही. तिच्या वडिलांबरोबर मी बोलणार. हा. तुम्ही नवरा बायकोने बोलायचं. नाही हा, अजिबात नाही नाही बोलायचं. नाही चालत ना सरपंच. हा चालेल. आता खुश का? हा हा? नक्की ना? हो, हो. चालेल. चला. मी म्हटलं माझ्या शेडवर काय करताय बा तुम्ही? नाही, वर नाही. जा, बंटे तू जाय, मारू त्यांना निवांत गप्पा. बर बर हा. बर. तुम्ही थांबता का? नाही तर मध्ये थांबावं लागेल ना इथं काम. मग करा. आम्ही जातो. हा तुम्ही जा. बर बर. नाही एक काम करा, हा. थांबा आता माझ्या इथंच. इथं? मारा गप्पा. हा, इथं कोण बरं नाही. मग. एक गडी असतो, वॉचमन आहे ना. हा, ते मशरूमच्या आतमध्ये हे केलेलं आहे ना. तू ये ना आता थोड्या वेळाने. बरं आम्ही मारा थांबतो गप्पा. इथं. हा चालेल. तुझ्या वडिलांची भेट घेतो, हा. तुमचं लग्नच लावून देतो. ठीक हो, आहे हो. ठीक आहे. जमल जमल. बरं झालं सरपंच आल्यामुळे आपण वाचलो. हा, नाही तर लय अवघड झालं असतं आहे ना. ते तर आहे. आणि मला खरं बोलायचा चान्स तरी भेटला. आता काही टेन्शन नाही तुला पण मला पण. हा. हा, आता काय होईल, सरपंच डायरेक्ट तुझ्या पप्पाला सांगतील आणि सरपंचच आहे ना शब्द पडून नाही देणार तुझे वडील, माहितीये का? हो. कारण ते एकदम जवळचे मित्र आहेत. पण आता पुढच्या वेळेस पासून ना तू असं येडपणा करू नकोस बाबा. कसा? असं चिट्ट्या बिट्ट्या टाकणं अजिबात करू नको. आता लग्न झाल्यावर चिठ्ठ्या टाकणार आहे का मी प्रेमपत्र खिडकीतून? उलट तू काय करायचं, तूच खिडकीतून मला आहे ना चिठ्ठी टाकायची. कशाची? 1 किलो साखर, 2 किलो शेंगदाणे, 3 किलो गूळ. हा, बर. असं मला चिठ्ठी टाकायची खिडकीतून बाहेर. हा. म्हणजे मी किराणा घेऊन येत जाईन. चल काय बोलतो, चल. चल तुला घरी सोडतो. हा.